कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल, आनंदी असाल. मी सुद्धा खूप आठवड्यापासून खूपच आनंदी आहे. तुम्हाला तर माहीतच असेल, कारण माझ्या दोन्ही बहिणी आल्या होत्या. एक तर बहीण गेली, पण ही जी माझी लहानवाली बहीण आहे ना, माझ्यापेक्षा लहान, म्हणजे आमच्या घरातली सगळ्यात लहान, आमच्या घरातलं शेंडेफळ, तर ती आहे थोडे दिवस माझ्यासोबत. तर तिने ना, तिलासुद्धा माझ्यासारखंच रेसिपी बनवण्याची आणि असं डेकोरेट करण्याची खूप छान आवड आहे. तर तिनं माझ्यासाठी मस्त असं सँडविच बनवलेलं होतं आणि हे सुद्धा बाहेर गेलेले होते. तर म्हटलं असं काहीतरी तिने माझ्यासाठी स्पेशल बनवलेलं आहे बघा. आणि असं आयतं कोणीतरी करून देणारं असलं ना, खूप मजा येते बरं का खायला. आणि तिचीसुद्धा हाताला खूप छान चव आहे आणि खूप सुंदर बनवते बरं का ती. आणि सँडविचसुद्धा एकदम तसंच नेहमीप्रमाणेच खूप टेस्टी झालं होतं. आणि ह्यांना ना जास्त सँडविच आवडत नाही, त्यामुळे मी फार नाही करत, त्यामुळं मग ते नव्हते, त्यामुळं मग तिने माझ्यासाठी सँडविच बनवलं होतं आणि खरंच खूप भारी झालं होतं. आणि हे संध्याकाळी येणार होते आणि ते बाहेर गेले होते, जरा त्यांचं काम होतं थोडंसं त्याच्यासाठी. तर मग संध्याकाळी तिने ना आमच्या सगळ्यांसाठीच जेवण बनवलं होतं. तर त्याच्यामध्ये ना तिने आलू दम बिर्याणी बनवली होती. चिकन बिर्याणी तर ती कधी बनवत नाही, कारण ती खात नाही चिकन. बिर्याणीतला राईस खाते, तर बनवत नाही फार कधी, तिला फार एवढी नाही जमत बिर्याणी. तर आणि मी असल्यावर तर ती बिर्याणी का बनवेल, कारण मी तर चिकन बिर्याणीमध्ये एक्सपर्ट आहे, मला फार छान जमते, म्हणजे आमच्या यांना तरी वाटतं. तर चला, मग इथे ना तिने बटाटे फ्राय करून घेतले होते आलूदम बिर्याणीसाठी. आणि आलूदम बिर्याणी एवढी परफेक्ट आणि इतकी टेस्टी झाली होती ना, मी तुम्हाला कायच सांगू. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघायचा आहे. पूर्ण रेसिपी तुम्ही जेव्हा व्यवस्थित बघताल ना, तर तुम्हाला समजेल की किती छान बनते. तर त्यासाठी ते आलू ना असा फ्राय करून घेतलेला आहे. आणि मस्तपैकी आता त्याच्यामध्ये ना आपल्याला आलू मॅरिनेट करण्यासाठी काही गोष्टी टाकायच्यात. तर इथे मीच तिला सांगितलं होतं अर्धी मिरचीसुद्धा टाक, तर त्याने छान एक वेगळी टेस्ट येते त्याच्यामध्ये. कोथिंबीर टाकलेली आहे आणि तमालपत्र, खडे मसाले तुमच्याजवळ जे अवेलेबल असतील ना, ते घालायचे. त्याचा ना एक वेगळा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो मॅरिनेट होताना, म्हणून ते मॅरिनेट करताना टाकायचे. आणि नंतर 2 ते 4 टेबलस्पून इतकं आहे ना हे टाकायचं आपल्याला, दही टाकायचं आहे, धने पावडर, बिर्याणी मसाला पावडर, तुमच्याकडे जर गरम मसाला पावडर असेल तर तो थोडासा टाकायचा आहे. आणि लाल तिखट टाकायचं इथे बरं का, लाल तिखटसुद्धा ॲड केलेलं आहे. आणि इतकं सगळं टाकल्यानंतर मी ते दही टाकते. दही तुम्हाला मी सांगितलं, तुमचं बटाट्याची क्वांटिटी जेवढी असेल ना, त्या हिशोबाने दही टाका. तर दही ॲड केल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी ना फ्रायड ओनियन करून ठेवले होते, म्हणजे जे कांदा आपला एकदम आपण फ्राय करतो ना चिकन बिर्याणीसाठी, तोच आपल्याला याच्यातसुद्धा टाकायचा आहे. इथे मी बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. राईसमध्ये सुद्धा तुम्हाला राईस शिजवून घ्यायचा आहे. राईस तर तुम्हाला माहीतच आहे मी बिर्याणीसाठी कसा शिजवते, तर तशा पद्धतीने राईस शिजवून घ्यायचा आहे. आणि हा फ्रायड ओनियन आहे तो टाकायचा, कारण त्यांना ना इतकी मस्त टेस्ट येते, तुम्हाला काय सांगू. खरंच खूप छान टेस्ट, जी मेन टेस्ट येते ना ती यानेच येते फ्रायड ओनियनने. तुम्हाला तो टाकायचाच आहे. तर इथे लाल तिखट घातलं आहे सगळ्यात शेवटी. आणि हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण जी आपण ग्रेव्ही बनवली आहे ना, ती बटाट्याला पूर्ण अशी कोट झाली पाहिजे, छान लागली पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि असंच साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर ना संध्याकाळी हे आले आणि यांनी ना माझ्यासाठी काही गोष्टी आणल्या होत्या. तर मी तुम्हाला आता सांगते, हे गेले होते पुणे स्टेशन कॅम्पच्या तिकडे ना शॉपिंगसाठी गेले होते, म्हणजे त्यांना त्यांच्यासाठी आणायचं होतात काही गोष्टी. तर ते माझ्यासाठी सुद्धा घेऊनच आले, म्हणजे मी त्यांना नकोच म्हणत होते, पण ते मला एवढं सांगत होते की अगं असं आहे तसं आहे, छान आहे, अशा टाईपचं कपडे तुला घेऊयात, तसं घेऊयात. मग शेवटी ते घेऊन आलेच. मग मी त्यांना असं थँक्यू म्हणत होते. तर खूप सुंदर ही जॉगर्स टाईप जीन्स आहे. आता मला एवढं जीन्सची नावं माहीत नाहीत. तर हा शर्ट त्यांनी त्यांच्यासाठी आणला. ॲक्च्युली त्यांच्या कंपनीच्या मध्ये काहीतरी प्रोग्राम आहे, तर त्यासाठी ते गेले होते शॉपिंगसाठी. तर मग ते माझ्यासाठी सुद्धा काय काय गोष्टी घेऊन आल्यात, तर ते त्यांना थोडे रिजनेबल मिळाले आणि क्वालिटी तर एकदम उत्तम आहे बरं का सगळ्याचीच. आणि त्यांच्यासाठी बघा हे नेक्स्ट आहे ना, ते त्यांनी हुडी आणली आहे. आणि आता इकडे ना आमच्या इकडे खूपच गारठा पडला, एवढा गारठा पडला आहे ना की दिवसभर अक्षरशः स्वेटर घालावाच लागतो, इतकी थंडी आहे. आणि सकाळी सकाळी त्यांना इतकं धुकं वगैरे पडतं आहे. तर त्यासाठी ना ही हुडी परफेक्ट आहे. ती त्यांना मला वाटते 500 की 300 रुपयाला मिळाली आहे. एवढं मला प्राईज नाही आठवत आता.
तर क्वालिटी ना एकदम मस्त आहे आणि कलर तर तुम्ही पाहताच, त्यांना असे डार्क कलर ना खूप छान दिसतात आणि क्वालिटी खूप मस्त आहे याची, खरंच मस्त आहे आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते आणि कापडसुद्धा एकदम मस्त आहे. हां, तर इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे 400 रुपयाला आहे ही हुडी. तर त्यानंतर नेक्स्ट ना माझे जे टॉप आहेत ते मी तुम्हाला दाखवतेच. तर ह्यांनी त्यांच्यासाठी हा टी शर्ट आणला आहे जो मला एवढा आवडला आहे ना. आता हा व्हिडिओ बनवायच्या नंतर ना, म्हणजे हा व्हिडिओ मी आधी बनवला आहे, पण हे टी शर्ट त्यांनी इतक्या वेळा, म्हणजे जेवढ्या वेळा माझ्यासमोर घातलं ना, मला इतकं ते आवडतं ना, इतकं सुंदर दिसतं त्यांच्यावरती आणि हे टी शर्ट घातल्यावर ते ना खूपच भारी दिसतात. म्हणजे मी त्यांना नेहमी जेव्हा हे टी शर्ट ते वेअर करतात ना, त्यांना म्हणत असते खरंच खूपच छान दिसताय तुम्ही आज. इतकं सुंदर हे टी शर्ट आहे आणि कापड काय सांगू तुम्हाला, खूप जाड आहे. 300 रुपयाचं हे टी शर्ट आहे आणि तुम्ही पाहू शकता मागून पण त्याला किती सुंदर डिझाईन आहे आणि दिसायला खूप क्लासी दिसतं बरं का, पार्टीवेअर टाईप दिसतं एकदम. आता आली वेळ माझ्या कपड्यांची. तर माझ्यासाठी त्यांनी स्वतःपेक्षा जास्त गोष्टी घेऊन आलेत, जे मी त्यांना नको म्हणत होते आणि मी हे म्हणत होते की 2च टॉपांना, तरी ते माझ्यासाठी 4 टॉप घेऊन आलेत. तर ते मी तुम्हाला दाखवते. आता इथे ना हा फुल टी शर्ट असतो ना तसा आहे आणि हे सर्व टी शर्ट ना त्यांना 200 रुपयाला मिळालेत, कारण जास्त घेतल्यामुळे. नाहीतर तसं 250-300 अशी त्याची प्राईस होती. तर हा टी शर्ट 250चा होता, म्हणजे 300चा 250ला होता, पण 200ला दिला सगळं बरंच काही घेतल्यामुळं. तर हा ना पॅन्डाचा टी शर्ट मला खरंच खूप आवडला आणि मागून पण बघा ना किती छोटे छोटे क्यूट पॅन्डाज आहेत आणि खूप सुंदर दिसत होता. तर कलर मला खूप आवडला आणि क्वालिटी तर एकदम बेस्ट आहे. आणि हा ना व्हाईट कलर मी शक्यतो घेणं टाळते, कारण व्हाईट कलर ना पटकन खराब होतात आणि मळले ना किंवा त्याच्यावरचे डाग जात नाहीत. तर हा क्रॉप टॉप आहे, तरीसुद्धा यांना आवडला होता, त्यामुळे श्रद्धा पण म्हटली अगं ते त्यांच्या म्हणजे एक्सप्रेशन्सवरून वाटत होतं की त्यांना हा आवडला, कारण ते राहून विचारत होते की हा घे वगैरे. तर मी म्हणत होते नको, तर ती म्हटली की त्यांना आवडला तर घे, छान दिसेल. मग तो घेतला. आणि हा आहे टॉम अँड जेरीचा, म्हणजे टॉम आणि जेरी त्याच्यावरती नाही आहे, टॉमच आहे फक्त. तर हा सुद्धा मला कलर खूप छान वाटला. आणि अशा पद्धतीचे ना माझ्याकडे क्रॉप टॉप नाही आहेत, कारण मी क्रॉप टॉप फार वेअर करत नाही. पण ह्यावेळी हे म्हटले घे तू काहीतरी वेगळं ट्राय कर, कधी ट्राय करणार, म्हणून ते स्वतःच घेऊन आलेत, नाहीतर मी क्रॉप टॉप वगैरे कधी नाही घालत. आणि हा आहे नेक्स्ट, जो मी याच्यासाठी फक्त घेतला कारण ह्यांच्या हुडीचा कलर सेम आहे, त्यामुळे मी हा टॉप घेतलेला आहे आणि झालेला आहे माझी शॉपिंग. तर आय होप तुम्हाला शॉपिंग आवडली असेल आणि तुम्हाला जर जायचं असेल ना तर तुम्ही पुणे कॅम्पमध्ये जावा. तिकडे तुम्हाला अशा टाईपचे भरपूर शॉप्स आहेत, इतके शॉप्स आहेत जिथे तुम्हाला हे सगळं मिळून जाईल. आणि आता फायनली मग काय केलं, जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ना बटाटा, तो आपल्याला ऑइलमध्ये थोडा वेळ फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर आपला शिजवलेला राईस त्याच्यावरती टाकायचा आहे आणि मस्त अशी आपली आलूदम बिर्याणी इथे तयार आहे. तर बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, मला तर खरंच खूप आवडली आणि हे मला वाटलं हे खाणार नाहीत, पण ह्यांनासुद्धा खूप आवडली, एकदम परफेक्ट झाली होती. आणि जेवणामध्ये आम्ही बनवलं होतं वांग आणि चपाती. आणि त्यानंतर ना मी अशा पद्धतीची थोडीशी डाळ बनवली होती स्नॅक्स म्हणून, कारण असं आवडतं आम्हाला जेवताना नाही का थोडंफार असं स्नॅक्स असेल ना खायला तर थोडंसं चटपटीत छान वाटतं कधीतरी, म्हणून बनवली होती. याची रेसिपी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.